रोल. आपल्याकडे जे आहे एक मुलगी आली होती. तिचं वय 20 वर्ष आहे, म्हणजे सज्ञान आहे. परंतु ती जी आहे तिची मैत्री एका मुलाशी फोनवर वगैरे सोशल मीडिया थ्रू आणि ह्याच्या थ्रू झाली होती. तर त्यामध्ये त्या मुलाने तिला सांगितलं होतं की मी तुला जे आहे जॉब वगैरे लावून देईल, मग त्यामध्ये अशा शृंखला वगैरे तयार करून हे केलं तर मग त्यामध्ये कमिशन वगैरे पण मिळेल आणि तुला एखादा चांगला जॉब पण मिळेल. मुलीचं चांगलं इंजिनिअरिंग वगैरे झालं होतं, मग त्यामुळे तिलाही वाटायचं की मला असं काही जॉब वगैरे करता आलं तर चांगलं होईल म्हणून. तर म्हणून तिने त्याच्याशी फ्रेंडशिप वगैरे केली आणि एक दीड वर्षापासून त्यांचं असं एकमेकांशी बोलणं वगैरे चालू होतं. मग यामध्ये जे आहे तर त्याने त्याला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवलं. म्हणजे ती राहायला मुकुंदवाडीची आहे. मुलगा परतूर आहे, जालन्यामधलं परतूरच्या पलीकडचं एक छोटं गाव आहे, तिकडचा आहे तो राहणारा. पण मग तोही औरंगाबादला यायचा इकडे छत्रपती संभाजीनगरला. आणि मग त्यांचे 1-2 वेळेस जे आहेत हॉटेलमध्ये वगैरे भेटी झाल्या आणि त्यामध्ये जे आहे तर संबंध वगैरे त्याने तिच्याशी क्रिएट केले. आणि नंतर जे आहे अशा पद्धतीने तिला नोकरीचा आमिष लावून तिच्यासोबत अशा पद्धतीचे संबंध वगैरे ठेवले. नंतर ते मुलीच्या लक्षात आले की कोणतीही नोकरी वगैरे हा व्यक्ती लावून देणार नाही. त्यावेळेस तिने पोलिसांशी संपर्क साधला आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही जे आहे त्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे 376-417 नुसार आणि सदरच्या आरोपीला पकडलेला आहे आणि त्याला आता PCR वगैरे मिळालेली आहे. त्यामध्ये जो आरोपी आपण पकडलेला आहे त्या आरोपीकडून आणखी अशी काही घटना घडलेल्या आहे का? सध्या आपण त्यामध्ये तपास करत आहोत. आरोपी आपल्या ताब्यात आहे, आता त्यावर तपास करत आहोत. काय सांगणार जे असे आमिष दाखवतात अशांना आपण काय, किंवा मुलींना किंवा काय आपण मार्गदर्शन करणार अशांना? मी मुलं किंवा मुली असू द्या दोघांना पण हे सांगेल की ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे एखादी व्यक्तीला सोशल मीडिया थ्रू कनेक्ट होता तर त्या व्यक्तीला खरंच अगोदर व्हेरीफाय केलं पाहिजे. त्याची हिस्ट्री अगोदर आपण बघितली पाहिजे की खरंच हा व्यक्ती जॉब लावून दिलेला आहे का, किंवा त्याचं तेवढं आहे का कॅलिबर की तो दुसऱ्यांना जॉब लावण्यासाठी सक्षम आहे का. आणि असलं तरीसुद्धा त्या व्यक्तीशी किती संबंध ठेवायचा, किती त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं ह्याचाही विचार आपण केला पाहिजे. आणि जर हे असेल तर फक्त ऑनलाईन तुमचं बोलणं वगैरे असेल, एकमेकांशी फोनवर वगैरे असेल तर वेगळी गोष्ट, परंतु प्रत्यक्ष संबंधात येऊन आणि त्या गोष्टीला जे आहे तर म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला अर्पण करून देऊन काम करणं हे अयोग्य आहे. तर मुला-मुलींनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसारच जे आहे पुढचं पाऊल उचललं पाहिजे.